जगजित पराक्रमाने उभं राहिलेलं राज्य म्हणजे आहे स्वराज्य. घ्या या स्वराज्यातील कोणताही मावळा घ्या. तानाजी बाजी मुरारबाजी यसाची कोंडाची कडदोजी सूर्याची सोत्याची प्रत्येकाचं आयुष्य तुम्हाला सांगत जाईल. मातीसाठी कसं जगावं आणि या स्वराज्यासाठी कसं मरावं. शब्द ऐकला होता माझ्या राजाचं राज्य वाढत निघालं होतं. बिजापूर दरबारामध्ये गोंधळ उडाला होता. दरबारी बेगम कडाडत होती. या अल्लाह, तो हमारे दरबार में ऐसा एक ही मर्द पैदा नहीं हुआ है जो जाकर शिवाजी राजे का बंदोबस्त कर सके. दरबारात बड़े बड़े सरदार होते. सगळ्यांच्या मानात जमिनीकडे झुकलेल्या होत्या. बड़ी बेगम कडाडत होती. नहीं है हमारे दरबार में ऐसा एक ही मर्द जो जाकर शिवाजी राजे का बंदोबस्त कर सके. शब्द ऐकला. सगळ्याच्या मानात जमिनीकडे झुकलेल्या होत्या. नजर जमिनीकडे झुकलेली होती. दरबारात पसरली होती स्मशान शांतता आणि त्या स्मशान शांततेला कापी 2 पावलांचा आवाज झाला. कर कर करत 2 पावलं समोर आले. हसत होते. बेगम साहिबा, हम जाएंगे, हम जाएंगे. शब्द ऐकला. अरे कानाकडे शब्द कानात पडले. सगळ्या दरबाराच्या माना वळल्या होत्या. एक धिप्पाड देव होता. अरे हाच तो धिप्पाड देव होता ज्याने शहाजी राजांना कैद केलं होतं. हाच तो धिप्पाड देव होता ज्याने शिवरायांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांना कपटाने ठार मारलं होतं. तोच धिप्पाड देह उठून उभा राहिला होता. हम जाएंगे, हम जाएंगे और शिवाजी राजे को जिंदा या मुर्दा लेके आएंगे. शब्द ऐकला. बेगम बघत राहिली. कोण होता तो? अरे तोच होता धिप्पाड देव. त्याचं नाव होतं अफजल खान. तो धिप्पाड देव होते आता दरबारात मान ताट मानेने बेगम साहेबच्या समोर गेला होता. मानाची वस्त्र त्यानं हातामध्ये घेतली होती. बेगम साहेबेनं त्याला कट्यार दिली होती. मानाची वस्त्र घेतली. सगळ्या दरबारात त्याच्या नावाचा जयघोष झाला होता. खान निघाला होता. शिवरायांना चिरडण्यासाठी खान निघाला. पण दरबारातनं जात असताना खानाच्या मनामध्ये विचार येत होता. आप जाऊंगा उस दक्कन के राजा को जिंदा या मुर्दा मैं लेके आऊंगा. शब्द मनात खेळत होते. विचार करत होता. दरबाराच्या बाहेर निघाला होता. पण करून चुकलं त्याला. अरे एक वेळ आपण दुसऱ्या कोणावर चालून गेलो तर नक्की जिवंत येऊ. पण या सह्याद्रीच्या वाघावर चालून जायचं असेल तर स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करूनच जावं लागेल. शब्द ऐकले. खान निघाला होता. साधारण नव्हता. 64 बायकांचा धनी अफजल खान होता. 63 बायकांची खुलेआम कत्तल केली होती त्याने. अरे निघाला होता खान. आपला सेना सागर घेऊन निघाला होता. निघाला आला. अत्याधिकाचे अफजल खान या महाराष्ट्रावर चालून आला होता. डोळ्यासमोर दिसलं होतं त्याला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगज्जननी तुळजा भवानी. आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये खानानं जावं. आपल्या वकिलाला विचारावं, कृष्णाजी यही है शिवाजी राजे की देवता. इसी देवता का पूजन करता है शिवाजी राजे. हुजूर ये शिवाजी राजे की कुलस्वामिनी है. या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. या जगदंबेला दैवत्य दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रात पुरण शिजत नाही. अरे त्याच्या हातामध्ये घोड घेतला. घोड मिळवला. आई जगदंबा तुझा भवानीच्या मूर्तीवर घाव घातला. त्याच वेळेस खानाचा मोर्चा निघाला होता. बघता बघता अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा जगाच्या मालकाच्या दारामध्ये अफजल खानाने यावं. पंढरपुरामध्ये खान येऊन पोहोचला होता.
बघत राहिला जगाच्या मालकाकडे. अरे गाय घ्यावी, गाईचं कत्तल त्यानं पांडुरंगाच्या मंदिरात करावी, रक्ताच्या थारोळ्या तया तया नाचावं. बघता बघता खान गावाच्या गाव बेचिरा करत निघाला होता, गावाच्या गाव उद्ध्वस्त करत निघाला होता. माझ्या बहिणींच्या आबरूची लक्तर गावच्या वेशीला टाकत निघाला होता. खान येऊन पोहोचला पसरणीच्या घाटात. घाटात खान आला. एक हेर माझ्या राजाकडे धावत आला, म्हणाला, महाराज. अफजल खान आला. या महाराज गावाच्या गाव उद्ध्वस्त करत निघालाय महाराज. माझ्या बहिणींच्या आबरूची लक्तर गावच्या वेशीला टांगत निघालाय महाराज. काहीतरी करा. पण त्याच वेळेस माझ्या राजाच्या जीवनात सगळ्यात मोठी दुःखद घटना घडली होती. उभ्या आयुष्याचा संसार जिच्या सोबत मांडला होता, त्या महाराजांच्या लाडक्या पत्नी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मातोश्री यांचं दुःखद निधन झालं होतं. अरे राजांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मा साहेबांनी राजांच्या खांद्यावर हात ठेवला असेल, ते मुलगा सवा लेकरू बापाच्या मांडीवर बसलेला असेल आणि राजाने बाळाच्या शंभूराजाच्या डोळ्यात पाहिला असेल, शंभूराजांनी बापाच्या डोळ्यात पाहिला असेल. उद्गारले असतील संभाजीराजे, आबासाहेब आमचा विचार करू नका, त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढा. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढा. अरे निघाले असतील महाराज. महाराजांना कळून चुकलं, रयतच वाचत नसेल तर राजा वाचून काय उपयोग आहे. महाराज आले प्रतापगडावरती. नियोजन आखलं होतं खानाच्या भेटीसाठी. गडाच्या पायथ्याला शामियाना उभारला होता. हिरे माणिक मोती रेशमी कापड त्याला लावलेली होती, कारण महाराजांना अचूक माहिती होतं खानाला काय आवडतं. राजाने नियोजन केलं होतं. 10 अंगरक्षक सोबत घ्यायचं ठरलं होतं. आपल्या वकिलाच्या मार्फत राजाने पत्र खानाला पाठवलं होतं. खान साहेब, हे राज्य आपलंच आहे. आपण तर आम्हाला वडिलांच्या ठाई आहात. आम्हाला आपली भीती वाटते. आपणच यावं प्रतापगडाच्या पायथ्याला आम्हाला भेटण्यासाठी. शब्द खानाने ऐकले, पत्र वाचलं आणि खान म्हणाला, याला हमने तो सोचा था शिवाजी बहुत खतरनाक है, लेकिन ये तो हमसे डरता है. शब्द खानाच्या डोक्यात फिरवत होते. तसं राजाचे दुसरं पत्र पाठवलं. खान साहेब, येताय नवा आम्हाला भेटायला प्रतापगडच्या पायथ्याशी. अरे खान येण्याकरता तयार झाला होता. 10 अंगरक्षक सोबत घ्यायचं ठरलं होतं. राजाने 10 अंगरक्षक सोबत घेतले. खानाने 10 अंगरक्षक सोबत घेतले होते. खानाच्या सोबत होता सय्यद बंडा, कृष्णाजी भास्कर. राजाची जीवा भावाची 10 अंगरक्षक सोबत निघाले होते. बरोबर दुपारची वेळ होती. राजा प्रतापगडावर उतरते झाले. आई जगदंबेला साकडं घातलं असेल. हे आई जगदंबे, आम्ही जातोय. एक वेळ परत नाही आलो तर हे हिंदवी स्वराज्य तुझ्या कृपेनं पुढं वाढव गाई, पुढं वाढव. राजा गडावरनं पाय उतार झाले असतील. गडावरनं राजा निघाले. खान संतापला, वैतागला होता, बघत राहिला होता. कृष्णाजीला म्हणत होता, कृष्णाजी कितनी देर तक रुकना पड़ेगा? कौन है दक्कन का शिवाजी राजे? मैं इतना बड़ा सरदार हूँ, कब तक उसकी राह देखता रहूंगा? कब आएगा ये शिवाजी राजे? इसको मुझे पकड़कर लेकर जाना है. तसा कृष्णाजी म्हणत होता, खान साहब रुकिए, अभी तो शिवाजी राजे गढ़ से निकल रहे हैं. बघता बघता राजा गडावर खाली आले होते. त्या खानाच्या शामियान्यात कोण आहे? पंत. अरे पंत राजाच्या जवळ आले. विचारलं, कोण खानाच्या शामियान्यात आहे? राज खानाच्या शामियान्यात अफजल खान, त्याचा वकील कृष्णाजी आणि सय्यद बंडा.
राजाने सय्यद बंडाचं नाव ऐकलं आणि राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राजा उद्गार झालं. पंत जाऊन सांगा त्या कृष्णाजीला, राजा जाऊन सांगा कृष्णाजीला, सय्यद बंडाला शामियानाच्या बाहेर काढा, आम्हाला त्याची भीती वाटते. दुसरा वाघ त्याच वेळेस खानाच्या डोक्यावर झाला. साधारण माझ्या सरदाराला शिवाजीराजे एवढं घाबरत्यात म्हणजे काय बी नाही. येऊ द्या म्हटले याला. असा पकडतो, शिवाजी राजाची गर्दन मारतो. मनात विचार आला, ए सय्यद चल शामियाने के बाहेर निकल जा. शब्द ऐकला. सय्यद बंडा शामियानाच्या बाहेर गेला होता. अरे त्याच वेळेस हिंदवी स्वराज्याचा राज्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला दिसले होते. तसा खान उद्गारता झाला, कृष्णा जी ये आगे से चलकर आ रहा है. कौन है ये, कौन है ये? इसका तेज तो बहुत दिख रहा है. कौन है? कृष्णा जी म्हणाले, यही तो है हुजूर शिवाजी राजे. अरे तसा आवाज झाला, कदम कदम कदम. शब्द खानाच्या कानावर पडले आणि जय घोष झाला. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. कदम करत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज समोर आले होते. खान बघत राहिला होता. अरे कोण तेज, कसला हा राजा बघत राहिला होता. खान बघता बघता राजा खानाच्या शामियानात येऊन पोहोचले होते. खान उठून उभा राहिला होता. राजांकडे बघत होता. राजाच्या डोळ्यात डोळे घालावी तसं राजाचं ते तेज त्याच्या डोळ्यावरती चमकावं बघत राहिला राजांकडे. त्याच वेळेस खानानं आपले हात बाहेर फैलावले. आइए आइए शिवाजी राजे आइए, बहुत दिनों से आपका इंतजार था. कितनी देर तक हमसे दूर रहोगे? आइए महाराज, हमारे गले लग जाइए. बघता बघता राजे समोर आले होते. खानाच्या डोळ्यात महाल होत. राजाने खानाच्या बाहोमध्ये राजा गेले होते. खानाचे हात राजाच्या पाठीवर पडले. राजांचे हात खानाच्या पाठीवर जाऊन चिटकले होते. खान बलाढ्य होता. राजांची हाताची मिठी खानाला पुरत नव्हती. खानानं मात्र राजांच्या अंगावर हात ठेवला होता. राजानं कूस बदलली. तसा खानाच्या मनातला कपटीपणा बाहेर आला. खानानं कट्यार उपसली. राजांच्या पाठीवर वार केला. अंगरखा फाटला. डोक्याची जाणीव झाली. तसं राजाने कारणी वाघनख बाहेर खुपसली खानाच्या पोटात. बघा बघा करून खान उद्गारता झाला. खानाचा कोठा राजानं एका सेकंदात फाडला. पोटातनं रक्त खाली ओघळायला लागले होते. खान उद्गारत होता, दगा किया का भरले, दगा किया का भरले. राजाने कोटरा बाहेर काढला. राजा जाण्याकरता निघाले. तसा कृष्णाजी आडवा आला. राजांवर वार करता झाला. राजानं वार काढला. कृष्णाजी हे राज्य व्हावं, हे तो श्रींची इच्छा आहे. हे राज्य आम्ही आमच्या कुटुंबासाठी वाढवत नाही. तुम्ही सुद्धा स्वराज्यात सामील व्हा. पण कृष्णाजी ऐकायला तयार नव्हता. वार राजांच्या मस्तकावर केला. राजांच्या मस्तकावर वार झाला. रक्ताची चिळकांडी उडली. राजाने कृष्णाजी छाटला. राजा बेसावध. त्याच वेळेस एक दानपट्टा धावत आला. राजांवर वार करणार. पण त्याच वेळेस दुसरा दानपट्टा चित्याच्या चपळाईनं धावत आला. राजांवर वार करणाऱ्या दानपट्ट्याचा हात छाटूनही मोकळा केला आणि ती हात फुटफुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा.